सोन्याचा भाव का वाढत आहे, त्याच्या मागचं कारण काय आहे? इराण आणि इस्रायल मधलं जे युद्ध चालू आहे त्याचा याच्याशी काय संबंध आहे? तर पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. सोन्याचे साठे हे मर्यादित आहेत. ते आपल्याला कृत्रिमरित्या तयार करता येत नाहीयेत. त्यामुळं सोन्याची जी डिमांड आहे, सोन्याची जी मागणी आहे ती कंटिन्यू वरती जात आहे. सोनं आणि चलन, तर सोन्याचं कसं आहे की त्याची व्हॅल्यू कमी नाही होत. जसं जसं आपली महागाई वाढत आहे तसं तसं त्याची व्हॅल्यू वाढते. पण या व्यतिरिक्त जर बघायला गेलं आपण, तर जे आपण चलन वापरतो, जसं की उदाहरणार्थ घ्यायला गेलं तर 100 रुपयाला 1 किलो साखर भेटते. तर येणाऱ्या 2 वर्षांमध्ये 100 रुपयाला 700 ग्रॅम साखर भेटेल. म्हणजे त्या चलनाचं व्हॅल्युएशन कमी झालं. या व्यतिरिक्त बघायला गेलं तर सोन्याची जी व्हॅल्युएशन आहे त्या महागाईप्रमाणे वाढत जाणार आहे, कारण त्याचे साठे मर्यादित आहेत. आता या युद्धाचा आणि सोन्याचा भाव वाढण्याचा काय संबंध आहे? तर लोकांना एक भीती वाटते की पुढे काय होईल. या भीतीमुळे लोक स्टॉक मार्केटमधनं पैसे काढत आहेत आणि त्यांना असं वाटतं की गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करावं, कारण गोल्ड ही एक सेफ ॲसेट आहे. त्यामुळे ते लोक शेअर मार्केटमधनं पैसे काढतात आणि गोल्डमध्ये टाकतात. आता गोल्डची डिमांड वाढली, कारण शेअर मार्केटमधल्या लोकांनी पैसे काढून गोल्डमध्ये टाकायला चालू केलं. आता ही डिमांड एवढी वाढली, त्याच्यामुळे त्याची प्राइस वाढलेली आहे, कारण गोल्ड आपल्याकडे लिमिटेड प्रमाणामध्ये आहे. तर लक्षात घ्या, ज्या लोकांना वाटतं की गोल्डची प्राइस खूप जास्त आहे आता पण, तर ती योग्य व्हॅल्यू आहे आणि गोल्डमध्ये तुम्ही SIP वगैरे चालू केली पाहिजे, जेणेकरून फ्युचरमध्ये तुम्हाला त्याचा रिग्रेट राहणार नाही. व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर लाईक करा आणि मला फॉलो नक्की करा. धन्यवाद.